नमस्कार. ओम नमः शिवाय. शिवलीलामृत पारायण दिवस 4. अध्याय क्रमांक 7. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा. उर्विधरनेंद्र दिनिवरा भुजंगभूषणा सप्तकर्णेत्रा लीला विचित्र तुझिया भानुकोटी तेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमा माधव प्रिया भूताधिपते अनंता अमृतमूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्त्रा परात परा पंचदशनेत्रा परमपावना पयफेन गात्रा परममंगला परब्रह्मा मंदस्मितवदन दयाळा षष्टाध्यायी अतिनिर्मळा सीमंतेनी आख्यान लीला स्नेहाळा तू वदलासी श्रीधर मुख निमित्त करुण तुची वदलासी आपुले गुण व्यासरूपे सुतास सापून रसिक पुराण सांगविसी ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भानगरी एक सुशीळ वेदमित्र नामे द्विज होता. तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभयंतांचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुखोद्गत पुराणे संहिता पदक्रम अरण ब्राह्मण छंद निघंटू शिक्षा जान ज्योतिष कल्पव्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटा नृपनाथा विदर्भाशी विद्या दावणी अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुणी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी तो ऋषीपुत्र विदर्भ रयासी भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडोनी दाविती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही निषध पुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतणी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रीत्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी होऊन जावे एक क्षणी दिव्य अलंकार भोवतदनी पूजील तुम्हा कारणे तेथून यावे परतोन मग मीही देईन यथेष्ट धन माता पिता गुरुनृपवचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निद्य फार पुरुषास स्त्रीवेश देखता साचार सैचिल स्नान करावे पुरुषाशी नारीवेश देखता पाहणार जाती अधवाता वेश घेणारी तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय हेही परत्री कर्म अनुचित तेसेची शास्त्र बोलत त्याविवरी आम्ही विद्यावंत धन आम्ही मिळवू आमुची विद्यालक्ष्मी सतेज तोषवू अवनीचे बुभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थोनिया पंडितावी विद्यामाय सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनु सांडुनी निंद्य कर्म न करू कदा माता पिती आहुनी विद्या आगळी संकटी प्रवाशी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखून या जोडती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परमसंकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा राये वस्त्रे अलंकार आणून एकासी स्त्रीवेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पातले जे सकळ प्रमंदाची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जिस देखून नृत्य करी पंचशर प्रीतीने रंबा उर्वशी चातुर्यखानी परिलज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जियेसी तिने हे दाम्पत्य देखुनी कृत्रिम पाहुणी हासमनी परिभावार्थ धरुणी चातुर्यखानी पर हरभवानी म्हणून पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षड्रस अन्ने देत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करुणी बोळवी जाता ग्रामपंत लक्ष्मी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांतवन वृक्ष लागले निबिड सगन मी कामान वेळ करून गेले हाळून प्राणप्रीती तू वर्षोनी सुरतमे गज शीतळ करी ममांग मी निदंबनी झाले अभंग जवळी पाहे येऊन या तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आसपास हास्ती लोकमार्गीचे तव ते मागे होऊनी मूर्छित मेदनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धावत त्वरित करी शांत कामज्वराते तव तो परतोनी आला सवेरा म्हणे हेच नसते काय मांडले सोंग तुम्ही आम्ही गुरु बंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोललसी काये माझे अवघड चाचपोणी पाहे गेले पुरुषत्व लवला आहे भोगी येथे मज आता हाती धरुणी तयासी आडमार्गे नेले एकंतांसी वृक्ष गेले गगनाशी पल्लभूमीशी पसरले साल तमाल देवदार आम्र कादंबरी तरुवर त्यावणी नेऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी स्त्री तू प्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकळ त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुणी पाहे पा आधीच स्त्रीवरी तारुण्य
परमस निर्लज्ज एकांतवन, मिठी घाली गळा धावून देत चुंबन बळेची या, घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडुलवत, तव तो झिडकारुणी मागे सारित, नसता अनर्थ करू नको, धन्य धन्य ते पुरुषजनी, परियशुता एकांतवनी, सभाग्य सदन तरुणी, प्रार्थिता मन चळेना, वृत्तीस नव्हे विकार, तरी तो नर केवळ शंकर, त्यापासी तीर्थे समग्र घेऊन येऊनी राहती सेवेसी, जनरहित घोरवनी, द्रव्यघट देखिला नयनी, देखता जाये ओसंडोनी, तरी तो शंकर निर्धारे, सत्यवचनी सत्कर्मी रतो, निगमागम विद्या मुखोद्गत, इतुके असोनी गर्वरहित, तरी तो शंकर निर्धारे, आपणा देखता वर्म काढुनी, निंदक बंधीनी वाग्मानी, परिखेदरहित आनंदमनी, तरी तो शंकर निर्धारे, दुसरी याचे कुट दोष गुण, देखे ऐके जरी अनुदिन, परी तो मुखास नानी गेली या प्राण, तरी तो शंकर निर्धारे, न दिसे स्त्री पुरुष भान, गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण, न सांगे आपले सुकृत पदान, तरी तो शंकर निर्धारे, पैल मूर्ख हा पंडित निवडून येणे समान पाहत, कीर्ती वाढवावी अनावडे मनात, तरी तो शंकर निर्धारे, अभ्यासले न मिरवी लोकात, शिष्य करावे हा नाहीच हेत, कोणाचा संग नावडे मनात, तरी तो शंकर निर्धारे, विरोणी गेल्या चित्तवृत्ती, समाधी अखंड गेली भ्रांती, अर्थ बुडाली या नाही खंती, तरी तो शंकर निर्धारे, श्रीधर्मने असे पुरुष जे ब्रह्मानंद परमहंस, त्यांच्या पायीच्या पादुका निशेष होऊनी राहावे सर्वदा, वेदमित्र पुत्र साधू परम, धैर्यशस्त्रे निवटोनी काम, म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम, विचार करू या गोष्टीचा, ऐसे बोलणी सारस्वत पुत्र, स्त्रीरूपे सदा आणिला तत्वर, श्रुत केला समाचार, गतकर्थ वर्तला जो, सारस्वते मांडीला अनर्थ, रायाजवळी आला वृक्षस्थळ बडवित, म्हणे दुर्जना दुवा केला घात, हत्या करीन तुझवरी, वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्रला मज लागून, अरे तुवा निर्वंश केला पूर्ण, काळे वदन झाले तुझे, विदर्भ अधोगत मुख पाहत, म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य, शिवमाया परम अद्भुत अघटित कर्तृत्व तियेचे, राय मिळवणी सर्व ब्राह्मण, म्हणेत सतेज करा अनुष्ठान, द्यावे यासी पुरुषत्व आणून, तरीच धन्य होईन मी, विप्रमणती हे ईश्वर कळा, आमचे न पालटे भूपाळा, तेव्हा विदर्भ राव तये वेळा, आराधिता झाला देविता, हवन मांडले धुर्धर, राव सप्तदिन निराहार, देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर, मग बोले विदर्भ तो, म्हणे हा सोमवंत स्त्री विशेष, यासी पुन्हा करी पुरुष, देवी म्हणे ही गोष्ट निशेष, न घडे सहसा कालत्रयी, निस्सिम पतिव्रता सीमंतिनी, परमभक्त सद्गुणी खनी, तिचे कर्तृत्व माझे न मोडवे सहसाही, या सारस्वतासी दिव्यनंदन, होईल सत्यवेद्य परायण, ईस सुमेधावर जाण, लग्न करुणी देई जे, देवीच्या आज्ञेवरून त्यासीच दिले लग्न करून, अंबिकेचे वचने जाण, पुत्र झाला सारस्वता, धन्य सीमिंतिनीची शिवभक्ती, उपमा नाही त्रिजगती, जिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वदा, सूत म्हणे ऐका सावधान, अवंती नगर एक ब्राह्मण, अत्यंत विषयी नाम मदन, शृंगार सुंगद मालिया प्रिय, पिंगला मे वेशा विख्यात, तिसी झाला सदारत, सांदोडी ब्रह्मकर्म समस्त, माता पिता सांगी त्यागिली, धर्मपत्नी टाकुनी दुराचारी, तिच्याच घरी वास करी मध्यमांसरत, अहोरात्री कामकर्द मी लोळत, करावया जगद्धार आपणचे अवतरला शंकर, वृषभ नामे योगीश्वर, होऊनी विचरत महीवरी, आपुले जे जे निर्वाण भक्त, त्यांसी दुखे संकटे निवारित, पिंगलेच्या सदान अकस्मात, पुरपुण्यस्तव पातला, तो शिवयोगींद्र दृष्टी देखून, दोघेही धावती धरती चरण, षोडशोपचारे करून सप्रेम होऊनी पूजिती, शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्य उत्तम स्वाद, भोजन देवनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली, करून या दिव्य शेज निजविला तो शिवयोगीराज, तळ हाते मर्दिनी दोघे चरणाभुंज, सुपर्ण ग्रजोय होय तो, एक निशी क्रमोनी जाण, शिवयोगी पावला अर्थ ध्यान, दोघे म्हणती उमारमन, देऊनी दर्शन गेला आम्हा, मग पिंगला आणि मदन, कालांतरी पावली मरण, परिघाटीस होते पुण्य शिवयोगी पूजनाचे, दाशारे देशींचा नृपती, वज्रबाहू नामे विशेष कीर्ती, त्याची पट्टराणी नामे सुमंती, जेवी दमयंती नळाची, तो मदन नामे ब्राह्मण, तिच्या गर्भी राहिला जाऊन, सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न, पिंगला वेशा जन्मली, कीर्तिमालिनी तिचे नाव, पुढे कथा ऐका अभिनव, इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले, तिच्या सवती होत्या अपार, ही पटराणी हिस होईल पुत्र, त्याही तिस विष दुर्धर गर्भिणी असता घातले, तिस तत्काळ
व्हावा मृत्यू परी रोग लागला झाली प्रसूत विषंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विबहळ मृत्यू ही नोहे व्यथा सबळ बरी नव्हेची सर्वता लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रा न लागे रात्रंदिन कटाळला मग रथावरी घालून घोरकाळाने सोडिली जेथे मनुष्याचे नाही दर्शन असती व्याघ्र सर्प दारुण सुमती बाळकडे घेऊन सव्या अपसव्य हिंडतसे कंटक पाषाण रुतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आकंद्रे रडे परी न मिळे पाणी वर्णे करुणिया अंग तिडके म्हणे जगतात्मा कैलासपती जगदवंदा ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमनानी त्रिनेत्र जगद कुरुंद कंदा पंचवक्त्र आज अजिदा पयफेन गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादि सिद्धा परमिता मायाचक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धाव आता जगद्गुरो ऐसा धाव करता सुमती तव वनी सिंहव्याघ्र गर्जती परम भयभीत होऊन चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावण ऋतनये येऊन वनी सांडिले उर्विघ्न भरत्न की वीरसेना स्नुषा घोर कानन पती वियोगे सेविजेसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू भरून या जळ बाळावरी शिंपिती वेळोवेळ एकी मधुर रस आणोनी स्नेहाळ मुखी घालोनी तोषविती वनगाई स्वपुच्छे करुणी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिडता अपूर्व वर्तले तो वृषभभार अनिक घेऊन पंथे जाता देखे नयनी त्याची या संगे करुणी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्यसाचार त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा त्याने सुमतीस वर्तमान पुसले तू कोठील कोण जिने जे वर्तले मुळीहून श्रुत केले तयाचे ते ऐकोनी पद्माकर त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकुणी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथावरी हिंडेवनी दीनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निचिती शेजारी घर देवनी अहोराती परामर्श करीतीचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले भूत प्रयत्न परिव्याधी न राहेची सुमती म्हणे ताता श्रीशंकर वैद्य न होता कवनासही हे व्यथा बरी न होय कल्पाती असो पुढे व्यथा होता कठीण गेल्या राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दिनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुतारिती नगर जन मिळाले सभवती तो निशांती उगला बसती ते विश्वयोगी आला येथे जैसे दुर्बळांचे सदन शोधित चिंतामणी हे अकस्मात की क्षुदेने प्राण जात तो क्षीराब्दी पुढे धाविन्नला पद्माकरे धरले चरण पूजिला दिव्यासने बैसवून त्यावरी सुमती दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला मने वसते सुमती ऐक का हो रडसी करसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक कोठे आहेत सांग पा आलीस 84 लक्ष येऊनी फिरत तेथीची स्वजन सोयरे आप्त आले कोठून गेले कोठे त्वरित सांग मज पाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाहे मानसी विचारुणी शरीर धरावे ज्या ज्या वर्णी त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठूनी ते विचारुणी न पाहती त्वा पुत्र आणिला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पाहून तू आणि ते हे अवघे जण जातील कोठे कवन्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंगुर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारुणी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सुत शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग पार सवेची फुटती क्षणभंगुर मृगजळची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रेच्या वृक्ष छाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहुनी गेला येथे वंध्या सुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देऊन गंधर्वनगरीचे वराडी आणून लग्न कोणी लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकंदा दोरे बांधीला आवळून क्षुत्तिका रजतांचे पात्र करून
पुष्पे कोणी भारिले कासवीचे घालुनी घृत मृगचळीचे मीन पाजळती पोत ते चरणी नुपुरे बांधोनी नाचत जन्मांध पाहत बैसले अही करणीची कुंडिले हिरोनी चित्रीचे चोर आले घेऊनी हा प्रपंच लटिका मुळी होनी तो साच कैसा जाणावा मुळीच लटिके आशश्वात त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशित रूपे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकळ रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापांचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष माश रक्त अस्थिची मोळी चम्रवेष्टित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र शूरे मुबुर्धज छेदिले समग्र इतुकेनी पावन की होय केवी होय शरण जाती देशिका प्रती तरी केसेनी प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार अवघा हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळलेने मागता देता लाजिरवाने तनु घर बांधिले त्रिगणे 5 मासे आणूनिया याचा भरोसा नाही जाण केधवा लागेल न कळे अग्न की हे झाले वस्त्र निर्ज ऋणांबंध तव तगे जैसे मृगजळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सहळ धनधान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टे मिळती एकवट होती मागुती बिघडती तैसी स्त्री पुरुषे बोली जेती खेळ मुळीच असत्य हा वृक्षावरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती अनेक तरुणवरी बैसती अपत्य त्याची जानपा पतिक वृक्षातळी बैसत उष्ण सर्रिया उठून जात सोयरे बंधू आप्त तैसीच जाण निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले 2 पक्षी शिव सावधान सर्वसाक्षी जीव बक्षी विषय फळे ती बक्षितांची बोलूनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा परिमित जीव ब्रह्मला जन्म मरण भोगीत असे त्या माझी एखादा पुण्यवंत सद्गुरुसी शरण रिगत मग तो शिव होनी भजत शिवालागी अत्यांदरे ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठोन अष्टभावे दाटोन वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय न करीसी इच्छे करून तू साक्षात ओमार मन भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमतीस सांगे शिवयोगी मंत्रुणी भस्म लाविता अंगी व्यथा रहित झाली ते रंभा उर्वशी हुनी वाहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चले बाळ उठिले तत्काळ व्रणवथा जाऊनी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परिस जगडता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तेसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्यू भय अपार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणी रत होती सदा त्यासी कैची भय अपदा धनधान्यासी नाही मर्यादा भेद खेदार वारिले बाळ चरणावरी घालोनी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझवरुनी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझी या दिव्य चरणी लेवविन तरी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझ्या पुत्राचे होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवन व भरी होईल कीर्ती निज राज्य पावेल पुढती भद्रायू नाम निष्ठिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायू बाळ तवमरी क्रमी येतेची काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुणी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकांत प्रगटो नेदिमात हा होईल विद्यावंत चतुष्ट निष्ठ काळ प्रवीण आयशे शिवयोगी बोलून पावला तेथेची अंतर्धान गुरुपदांबुजा आठवून सुमती सद्गत क्षणाक्षणा पद्मांकराशी सुख अत्यंत सुनयन पुत्राहुनी बहुत भद्रायू त्यासी आवडत सदा पूर्वेत लाड त्याचा पद्माकरे आपुली संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांचे भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री 12 वर्षाचा झाडा बाळ धीर गंभीर परम सुशील मातेच्या सेवेची सदा काळ जवळी तिष्ठत सादर पदरीपूर्वक सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रगटला अकस्मात सुमती भद्रायू धावत पाय झाडित मुक्त केशी नयनोदके चरण शालन केशवासने पुसले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करुण षोडशोपचारे पूजन सोहळ करीती अपार स्तवन करीतसे तेव्हा सुमती तुझिया प्रसादे करुण मी पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवितीसे
श्रुती स्मृती पुराणुक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पायी निष्ठा असो दे सर्वदा गोभूदेव प्रजापालन सर्वांभूती पाहता उमारमन वर्णाश्रम स्वधर्मचरण सहसाईन सांडावे विचार केला वाचून या सहसा न करावे आन क्रिया मागे पुढे पाहून या शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती आय काय खर्च किती पाहावे चित्ती विचारून या माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यश की यश देती पाहावे चित्ती विचारुनी अतिथी देवमित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धनविद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणाक्षणा लेकरू भार्या हरिदास सदन गृह वार्ता रोग विशेष येथे अपेक्षा करती निशेष हानी क्षणात होत पे माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पाहावे चित्ते विचारुनी अतिथी देवमित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धनविद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणाक्षणा लेकरू भार्या हरिदास सदन गृहवार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होत पे ज्या पंथे गेले विद्विजन आपण जावे तोची पंथ लक्षण माता पिता यती निंदा जाण प्राणातीही न करावी वैश्वदेव समयी अतिथी आलिया त्यासी न पुसावी याती अन्न वस्त्र सर्वांभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाची या परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती तया निंदावाद टाकून सर्वदा की जे शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारात आणि परधन हे न पहावे जे विवमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोविप्रेषण श्रवण मनन निजध्यास पूर्ण अनायलसे करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा काम पूर्ण धर्मपत्नीसी निषिद्ध ज्ञान निषिद्ध जान परियुतेशी क्रोधे दंडावे शत्रूची साधू पेव्रांसी नमिजे सदा द्वेषी यांसी धरावा मद संत भक्तांसी नम्रता वेद संसार रिपुसी मस्तर प्रसिद्ध असावे निर्मस्तर सर्वांभूती दुर्जनांसी दंभ दाविजे भल्याचे पदरज वंदीजे अहंकारे पृथ्वी जिंकीजे निरहंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुण पादपावन देवालय यात्रा गमनी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी स्तोत्र सादर त्वचा संत आलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जीवेने स्तोत्र वर्णावे शिवनिर्माल्य वास घेई जे प्राणी ये रीती इंद्रिय लावावी भजनी दीन अनाथ अज्ञान देखोनी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संताशी मैत्री देवांचे देशी त्यासी अपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परम नीतीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिस्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्तमान असावी आपले वित्त आयुष्य गृह छिद्र व मैथुन औषध सुकृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी शट धूर्त पिशून तास्कर जारपतित चंचळ कपटी नास्तिक हरणून ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्त उच्छेदक मद्यपानी गुरु तत्पलक मार्गपाडक कृतज्ञ धर्मलोपक त्यांचे दर्शन न व्हावे दाराधनानी पुत्र यासी आसक्त नसावे अनुमात्र आलिप्तपणे संसार करोणी आसक्त असावे बंधू सोयरे शश्वर स्वजन यासी स्नेह असावा साधारण भलता विषय देखून आसक्ती तेथे न धरावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठीदंडी करभूषण गेली या प्राण शिवपूजन सर्वताही न सांडावे शिवकवच सर्वांगी लेऊ शिकवी शिवयोगी भस्म चर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र भादान होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आतताई मार्गग्न परब्रह्म यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडूनी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपात वैद्रुत्य संक्रमणी न प्रवर्तावे मैथुनी गृहिणी भोजन न करावे सत्पात्रे देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्रे दाने दारिद्र्यपूर्ण शास्त्रप्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिदल्यांचे पाळन करता पुण्य त्रिगुण होय आपूजांचे पूजन पूज्य जात त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष
मरण होते जाण विचारे, महाडोही उडी घालणे, महापुरुषाशी विग्रह करणे, बळवंतांशी स्पर्धा बांधणे, ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा सस्त, कंकण मुद्रिका भार समस्त, श्रवणी कुंडले का व्यर्थ, श्रवण सार्थक श्रवणेची, ज्याची वाचा रसवंती, भार्या रूपवती सती, अवधारे गुणसंपत्ती, सफळ जीवित्व तयाचे, दैन अथवा नाही सत्य, हे वाचेसी असावे व्रत, विद्यापात्रे येतीस अमित सद्यदान द्या दिजे, विपत्ती काळी धैर्य धरी, वादी जयवंती वैखरी, युद्धा माझी पराक्रम करी, याचकांशी पृष्टी न दाविजे, ब्रह्मान मित्र पुत्रांसमेत, तेज भोजन उत्तम यथार्थ, गजतृंगांसहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय, ज्या लिंगाचे नाही पूजन, तेथे साक्षेपी पूजा करावी जाऊन, अनाथ प्रेत संस्कार जाण, करणे त्या पुण्यासी पार नाही, ब्रह्मदेशा एवढे विशेष, मारक नाही कदा विष, सत्संगांग रात्रंदिवस तुच्छ सुगारम, त्यापुढे प्रतापेन व्हावे संतप्त, परसौख्ये हर्षभरित, सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा, पाषाण नामरत्न व्यर्थ, 4 रत्ने आहेत पृथ्वीत, अन्न उदक सुभाषित, औदार्य रत्न चौथेपे, वर्म कोणाचे न बोलावे, सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे, भाग्याभाग्य येत सुभावे, स्वधर्म ध्रुव न ढळावा, पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास, गर्भिणी पाळी गर्भास, तेवी प्रजा पाळी का, गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव, भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जानपा, नराची शोभा स्वरूप पूर्ण, स्वरूपाचे सद्गुण आभरण, गुणाचे अलंकार ज्ञान, ज्ञानाचे भूषण क्षमा शांती, कुलशील विद्याधन, राज्य तप रूप यौवन, या अष्टबंधे करून मन भुलून द्यावे, ऐसा नानापरी शिवयोगी, बोधिता झाला भद्रायू लागे, हे नीती ऐकता जंगी साकडे न पडे सर्वदा, 7वा अध्याय गिरी कैलास, यावरी वास्तव्य करी उमाविलास, पारायण प्रदक्षिणा करीत विशेष निर्दोष यश जोडे तया, की हा अध्याय हिमाचल भक्ती भावानी कन्या वेलाळ, 30 वरोनी पयभेन धवल, श्वशुरगृही राहिला, पुढील अध्यायी कथा सुरस, शिवयोगी दया करील भद्रायुस, ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करोत, द्विदज भग गज विदारक मृगेंद्र, श्रीधर वरद आनंद समुद्र, तो शिव ब्रह्मानंद यतींद्र, तो जो सद्गुरु, जो जगद्गुरु जगतात्मा, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोद सज्जन अखंड, सप्तमाध्याय गोढा, श्रीरस्तु शिवसांब सदाशिव अर्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती, वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपे भद्रा प्रती, अगाध नीती प्रगटविली तुझ्या बळे शिव विश्वव्यापका, सुत सांगे शोणकाधिका, भद्रायुषे शिवकवच देखा, श्री गुरुनी शिकविले मृत्युजे मंत्र उत्तम, सर्वांगी चर्चिले भस्म, रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायू बाळतो, एक शंख उत्तम देतो, ज्याच्या नांदे शत्रू होती मूर्छित, खड्ग दिले अद्भुत त्रिभुवनात ऐसी नाही की, ते शत्रू ते दाविता नग्न, जाती एकंदाची भस्म होऊन 12,000 इव बळ गहन, तत्काळ तिथले कृपेने देणे शिवाचे अद्भुत, मने होई ऐश्वर्यवंत, आयुरारोग्य विख्यात, सर्व रायात श्रेष्ठ तू चिरकाळ विजयी होऊनी, संतोष रूपे पाळी मेदुनी, निष्काम दाने करुणी माजेल त्रिभुवनी कीर्तिघोष, भाग्यलक्ष्मी असो तव सदनी, भूत कारुण्य लक्ष्मी हृदय भवनी, दानलक्ष्मी येऊनी करकमळी राहो सदा, सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य, दौर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम, दिगंतरी कीर्ती परम, सर्वदायी वसो तुझी, शत्रुलक्ष्मी खड्गगरे वसो, साम्राज्यरक्षी सदा वसो, विद्यालक्ष्मी विलसो, सर्वदायी तुझ पासी, ऐसे शिवयोगी बोलून तेथेची पावला अंतर्धान, भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदायीन विसंबती, इकडे भद्रायूचा पिता निवृत्ती, दाशा देशीचा नृपती, वज्रबाहू महामती, शत्रू त्यावरी पातले, मगध देशापती हेमरत, तेथे देश नागवेला समस्त, धनधान्य धरुणी नेत, सर्व गरित गोहरण, स्त्रिया पुरुष धरुणी समस्त, बळे नेऊनी बंदी घालित, मुख्य राजग्राम वेष्टित, बाहेर निघत वज्रबाहू, युद्ध झाले 10 दिनापर्यंत, हा एकला शत्रू बहुत, मग त्यासी धरुणियाची तर रती बांधती आकर्षणी, वज्रबाहूचे अमात्य धरुणी देई चालवे वंदन, सर्व ग्राम लुटन राजस्त्रिया धरियेल्या, ऐसे धरुणी समस्त घेऊन चालला हिमरत, वज्रबाहू संजीवांची मागे पुढे पाहतसे, पुत्रणा बंधू आम्हास, कोण कैवारी या सम्यास, आम्ही पाहाव्या कौनाची आस, सोडविल कोण
दुःखार्णवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रू नेतिपितयासी गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कवच येले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख गडग केवनी उत्तम माझे लागी नमस्कारी म्हणे माते शत्रुभूत ग्राम करहोनी पित्यासी नेत तरी मी गुरुदास तुझा सुत संहारेन समजता ते माते तुझ्या सुकृत करून कृतांत समरी करीन चूर्ण पृथ्वीचे राजे पृथ्वीचे राजे जितची धरुण आणि न तुझी या दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभवीन आज जे तेजपुंज शतकाळीचा द्विजराज सोज्वळ जैसा शोभत पद्माकर पुत्र सुनयन वीर वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा माग काढी विनतापुत्र तैसे दोघे धावती इब आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे कैसरी की जानकीचे कैवारी लवकुश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वये किशोर जवळी देखुनी शत्रूंचे भार सिंहनादे गर्जनले म्हणती उभे राहा हे तस्कर समस्त वज्रभाऊ ऐसी दिव्य वस्त चोरुणी नेता त्वरित शिक्षा लावी तुम्हा ते तस्करांसी ह्याची शिक्षा जा नव्हे छेदावे कर्ण नासिक कर चरण एवढा अन्याय करून कैसे वाचवून जाल तुम्ही अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती तेची निज भक्त कैवारे एक मृगांग एक मित्र एक वशिष्ठ एक विश्वमित्र एक वासुकी एक भोगिंद्र तेवी दोघे भासती असंख्यात सोडती बाण जैसा धारा वर्षे घाण वीर खेळविले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रांचे समग्र वाद्ये वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या तो जलज वाजविला अद्भुत धाके उर्वी रळमळीत पाताळी भनिनाथ सामरित कुंभिनीते दिशा कोंदिल्या समस्त दिग्गज थराथरा कापत शत्रू पडिले मूर्छित रितेत रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊनी दोघे आरुडले तेची क्षणी चापी बाण लावणी सोडिती प्रलय विद्युद्भूत वज्रबाहूचे वीर बहुत संभारा संवेत गजरथ भद्रायू भोवते मिळत कैवारी आपुला म्हणूनी वाद्ये वाजवून या दळ भद्रायू भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे कोठोनी पाठीराका देखुनी समर्थ विरास बळ चढले अद्भुत हेमरथांची सेना बहुत संवारली ते काळी वज्रभाऊ सहित प्रधान रथी बांधिले पाहती दुरून म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो कोण आहेत न कळे सत्य मज वाटती परम हृदयी धरुनी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांदर रत्नपूर चालले जाण वज्रबाहू दुरुण प्रधानासहित पाहत असे अनिवार भद्रायूचा मार शत्रू केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली तोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखोनी हेमरथ लोटला तेव्हा कृतांतवंत दोघांचे युद्ध अद्भुत 4 घटिका जाहले शत्रू थरथरा कापत म्हणती भीमकी हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देखोनी उत्कर्ष भोवत भद्रायुने शिवयोगी दत्त खड्ग काढिले तेचे अद्भुत सहस्र मार्तंडा समान काळाग्नीची जीवा कराळ की प्रळय विजांचा मेळ की काळसर्पाची गरळ देवी खड्ग झळकतसे ते शस्त्र झळकता तेजाळ वागधोमळ भस्म झाले सकळ मागे होता हेमरथ तत्काळ समाचार शूद्र जाहला की काळशस्त्र घेता हाती देखतांची दळे संहारती मग पळू लागला परमनगती उरल्या दळा संवेत प्रधानासहित वज्रबाहू सी टाकुनी पळती शत्रू घेतले रान ते भद्रायुने देखोन धरिला धावून हेमरथ धरिला तो दृढ केशी ओढून पाडिला भूमिशी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकीत बडबडा रथी बांधिला आकर्षण मंत्री प्रधानासहित जान क्षुरमुक्षरधर घेऊन 5 पाट काढिले अर्धखांड अर्धमिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोशधन घेत हिरोन तेधवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविला तत्काळ गोभार परतविला सकळ जेतीचा तेथ स्थापिला अमात्या संवेत पिता सोडवून पायी ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुनी नैनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढले उडी घालून जळता शत्रुंदा अग्नित वर्षलासी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेसे आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरली बाळकांची कौतुके की सहस्राक्षे येणे एके
केले धावणे वाटत असे सकळ राज्यश्रिया धावून उतरती मुखावरणी निंबलोन म्हणती बाळा तुझवरून जाऊ ओवाळून सर्वही भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊन समस्त बंदी घालून रक्षाच बहुत परमयत्ने करून या नगरात पिता घेऊन बैसविला दिव्य सिंहासने जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला नगर शृंगारिले एकसरा रती भरून वाटती शर्करा नगरजन धावती त्वरा वज्रभाऊसी भेटावया वज्रभाऊ म्हणे सद्गत होऊन जेने मज सोडिले धावून त्या कैवारीचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायू म्हणे पितया लागून शत्रुस करा बहुत जतन 3 दिवसामी येईन परतोनी जाना तुम्हापासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलून दोघे जण रथारूढ पैसाले मनोवेगे करून येऊन वंदिले मातेचे चरण मग तिने करुणी निंबलोन सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रागंध सिमंतिनीशी भेटून जन्मंदाराभ्य वर्तमान त्याचे सांगे भद्रायूचे पिता सोडवून पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊन या ऐकता ऐसा मधुर शब्द सिमंतिनी आणि चित्रांगंद दृढ धरिती चरणानविंद पूजिती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग दळभार वाहने पाठवून दिदली वैश्यनगरांप्रती सुनयन पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नाशी चालीला पद्माकर वाद्ये अपार वाजविती भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबिकायाने स्त्रितागंध सामुरा येऊन घेऊन गेला मिरवित वर पाहुनी जन तटस्थ म्हणती कासया यापुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यास वज्रबाहू सपरिवारे लग्न हाकारी पातला स्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखविला पाय त्याचे धरावया धाविनला भद्रायूने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटिले उभयंतांचे नयनी चाललेल्या विमलांबूर धरा अभिषेक करीती येरा मग वज्रबाहू पुसेवरा देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्र ग्राम गुरु ताता सर्व सांग मजप्रती मग भद्रायूने एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा योगियाचा महिमापूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी ते शिवयोगी याची होय भेटी तो साक्षात दुर्जटी त्याचे चरित्र जाणहे मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती येऊन वज्रभाऊ खालते पाहुनी रुदन करी ते दवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या गौरवनी टाकिले नष्टे मज एवढ्या अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता निसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवून रडे सद्गतीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृता केले आम्हा मग सिमंतिनी चित्रागंध उभयंतांशी करून ऐक्यपवाद वज्रबाहू बोले सद्गत धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुण मग सत्वा दावीला आणून सर्वश कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यासी केसा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुता सहित त्वा दिदले ऐसे बोलून त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायू धावून सद्गदित साष्टांगे नमित पितिया ते वज्रबाहू देत आलिंगन जेवी भेटती शिवा आणि षडानन की पाचस्पती आणि कच निधान संजीवनी साधिता आलिंगती मस्तक अवघ्रानुनी झडकरी सप्रेम बैसविला अंगावरी कीर्तिमालनी सुषा सुंदरी दीक्षितांकी बैसविली तव राजे समस्त आश्चर्य करती धन्य वज्रबाहू रूपती मग पद्माकर सुनया प्रती भद्रायू भेटवी किती ते गगनी न समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग 4 दिवस सानंद यथा सांग लग्न झाले आंदन दिदले अपार 2 लक्ष वाजी आयुत कुंजर दासदासी भांडार भरून द्रव्य दिदले सवे घेऊन कीर्तिमालिनी पद्मकरांसहित जनकजननी निजगरा तीयची क्षणी जाती झाली ते दवा गगन नरविन माया समाये हरिक ऐसे माता पितियांशी झाले सुख पटराणी सुमती देख केले अधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडून पतिवर्षी करभार नेमून करुणी आपणा अधीन जीवदान दिदले तया भद्रायुसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत जरी जन्मोजन्मी हिमनच्या मात पूजिला असेल प्रेम भरे स्त्री पतिव्रता शत्रुसुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदारथोर पूर्वदत्ते प्राप्त होय
मग त्या भद्रायुवरी शत्र वज्रबाहू भूभयोनी सत्वर श्री सुमती सहित तप अपार हिमके दारी करिता झाला करिता शिवार्धान त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीतच पृथ्वीचे शिवकवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्य तो. असो भद्रायू नूपनात कीर्तिमालिनी समेत चालीला वनविहारात अवलोकित वनश्री येते छाया सगन शीतळवट वाहती जळ निर्मळ तेथे बसा सुमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खर्जुरी सगन आंबे जांभळी गिरणिया वट पिंपळ कडवे लिंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीर औदुंबर पारिवस नभ भेदित गेले गगन मार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवती बकुळ ठाई ठाई शतपत्र चपा अगस्ती वृक्षपाही वेष्टनी वरी चालिले कनकवेली नागवेली परिकर पोवळवेली नानालत सुवांकर द्राक्ष द्वीप द्राक्ष तरु सुंदर जायफळी डोलती फळभारे बदके चातक मयूर कस्तूर मृग जवादी मर्जार चक्रवादन कुळ मळार परिकर सरोवर तेरी किरडती असो तया वनात कीर्तिमालिनी समेत क्रीडत असता अकस्मात एक अपूर्व वर्तले दूरवरी भद्रायू विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत ऊर्ध्व करुणिया हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोबात विप्र म्हणे रूपा स्त्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिला गजबजोनी धाविनला रूप शर लावणी ओढिले चाप तव तो व्याघ्र काळ रूप स्त्रियशी नेत धरुनिया राये शर सोडले बहुत परितो न गणितैसाची जात विजू ऐसे शर अद्भुत अंगी वेदिले तयाच्या गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्ररायां पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुझविन गृह वाटते महारण्य रायास म्हणे ब्राह्मण धिक्क क्षत्रिय पण धिक्कजने तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला कांत अहंकांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज यापासून तुझही हाका फोडिल्या भोवत धाव धाव हे जगन्नीनाथ धिक्क तुझी शस्त्रे समस्त खड्ग व्यर्थ गुरुने दिदले द्वादश सहस्त्र नागांचे बळ धिक्क मंत्र जाळ क्षतापासून सोडवी तत्काळ शरणांगता रक्षितोची पार्थिव धिक आश्रम धिक ग्राम चेते नाही सत्य मागम धिक श्रोता धिक भक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षिण भजे उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नवे माता पितियांची शिनवित धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पे गुरुची झाकोनी पदवी आपला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव चोन सोडी संकटी प्राण गेली या भद्रायू बोले उद्विग्न मी तुझ उच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य न दान घे माझे विप्र म्हणे कासया लग्न स्त्री नास कासया धन जन्मानाधी दर्पण व्यर्थ काय दाऊनी मोडास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषांकांतासी पाजिले घृत क्षुधाता तुरासी माळा गंधाक्षत चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन व्यर्थ कासया या लागी न लगे तुझे राज्य धन दे माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन दिदली म्या तुझप्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहुनी उंच असे न सरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे स्त्री रत्न सागरी ढेंगुळ पडले येऊन तरी सागर काय डहुळेल धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ केले तेच क्षणा व्याघ्रे नेली विप्र ललना आता श्री देऊनी ब्राह्मणा अग्निकाष्टे बक्षिण मी विप्रापुढे सांकल्य करुणी दान दिदली कीर्तिमालिनी विप्रगुप्त झाला तेची क्षणी रावे अग्नी चेतविला ज्वाळा चालल्या आकाशपंते मग स्नान केले रूपनाते भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणी तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भक्त भंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा नेई वेगे तुझपाशी उडी टाको जातो ते वेळी असंभव्य चेतरा ज्वाळा माळी तव या मधुनी कपालमौळी अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौरव पंचदश नयन
पंचविंशतित्वाहून पंचभूता वेगळा जो भद्रायुषी हृदयी धरुनी सत्वर म्हणे सख्या इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण तोर देखोनी प्रगट झालो मी भद्राई बोले गदित म्हणे विप्र स्त्री आणुनी दे त्वरित ते ऐकोनी स्त्रीला गजमुखात विप्र तो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन तुझी भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रगटलो तुझी घी गे कीर्तिमालेनी म्हणून उभी केली तेच क्षणी देव सुमने वर्षती गगनी राव चरणी लागत असे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता येरू म्हणे वज्रभाऊ पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा स्त्री संवेत इतुक्या माझी ठाव यथार्थ तुझ समीप देई जे तुझी या पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ यावरी बोले पय फेन धवल कीर्तिमालिनी तू माग आता ती म्हणे माता सीमंतिनी चित्रांगद पुण्यखानी तुझ समीप राहोत अनुदिनी शूलपानी तथास्तु म्हणे तुम्ही उभयंतानी मागेले ते म्या सर्व दिदले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा मग कीर्तिमालिनी संवेत 10 सहस्र वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करत हरिश्चंद्रासारखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाला दिव्य विमानी कपाल मोळी नेता झाला सनिध चित्रांगद समंतिनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत श्रीपुत्रांसमेत पद्माकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार त्यांचे विमान धाडून शंकर आपुल्या स्वरूपी मिळविले हे भद्रायू आख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वांठाई भद्रायू आख्यान पुण्यागळे पदरचना ही बिलवदळे उमावलभा भाती भावबळे ते तरती संसारी भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडून मदनांतरी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधरवरदा कैलास नायका भक्त काम कल्पद्रुम गजंतकान येसी तर्का निगमागमा शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत्सजनखंड अष्टमाध्याय गौड हा शुभम भवतु श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.